सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक गोव्याकडे सुरू आहे। मात्र त्याबाबत भरारी पथकाकडून कोणतीही कारवाई होत नाही। पोलीस, आरटीओ व महसुलाच्या भरारी पथकाकडून कारवाई होणे आवश्यक आहे, मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे। या प्रकरणाबाबत तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने पावसाळी अधिवेशनावेळी आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला। ते कणकवली येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते। काय म्हणाले माजी आमदार परशुराम उपरकर पहा। गेले वर्षभर ज्या गोव्याला वाळू जातात, ओव्हरलोड वाळू जातात, त्याच्यावरती कोणतीही महसूल यंत्रणा काम करत नाहीये। कारण परवा आम्हीच्या एका कार्यकर्त्यांनी एका गाडीला पास विचारला असता, एक पास दाखवला, पण त्या पासची माहितीच्या अधिकारात मी माहिती मागितली तर खनिकर्म विभागाने त्या पास अशा प्रकारचे पास नसले सांगितले आणि त्याचप्रमाणे ज्या पासवरती आंबेरी लिहिलं होतं, आंबेरीत कोणत्याही प्रकारचा आम्ही गट वाळूसाठी दिलेला नाही असंही त्यांनी देऊन दिलं आहे। म्हणजेच जिल्ह्यात गेले वर्षभर बोगस पासवरती या वाळू वाहतूक चालू होती, परत जिल्ह्याबाहेर जात होती, राज्याबाहेर जात होती आणि महसूल यंत्रणा मात्र डोळे झाकून गप्प होती। तशाच प्रकारचा पडवे माझगावचे इको सेन्सिटिव्हमध्ये लोह खनिजाचं उत्खनन, ते उत्खनन उचलून हजार डंपर उत्खनन उचलून पलीकडे गेले आणि तहसीलदार म्हणतात ते आमची काम नाही, जबाबदारी ती डीएमओची आहे, जिल्हा खनिकर्म विभागाची आहे। म्हणजे याचा अर्थ एकमेकावर ढकलून आपले फक्त खिसे भरण्याचं काम करत आहेत। त्याचप्रमाणे आरटीओ विभाग, ज्या आरटीओ विभागामधून ज्या मोठ्या गोव्यातून मुंबईला जाणाऱ्या, मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या ज्या बसेस आहेत, त्या बसेस ह्या प्रवासी वाहतूक कायद्याखाली झालेल्या त्यांना नोंदणी दिलेली आहे, पण त्या प्रवासी वाहतूक बसमधून संपूर्ण डिकी ही मालाने भरलेली असते। कोणतेही बिल नसलेले माल त्या डिकीमध्ये असतं, जीएसटी नसलेला माल त्या डिकीमध्ये असतं। याबाबत जीएसटीच्या कमिशनरला पण आम्ही पत्र दिलेलं आहे की अशा या बसवरती जे विना परवाना, विना जीएसटी बिल भरलेल्या बिलाचे माल इथे जातात, त्या 2 नंबरच्या दारू वाहतूक होते, काही ठिकाणी आपला गांजा, चरससारखी त्यातून वाहतूक होते, पण आरटीओ विभाग अशावरती कारवाई करत नाही। परवा आम्ही भेटल्यानंतर आरटीओनी काही ठराविक 2 दिवस कारवाई करण्याचा भास केला, पण त्या कारवाईतून जे मूळ मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती आरटीओनी काम केलं नाही आहे। जर 2 दिवसात 5-5.5 लाख रुपये दंड वसूल करू शकतात तर वर्षभरात आणि महिन्याभरात किती वसूल करू शकतात। पण आरटीओ विभाग शासनाच्या तिजोरीत पैसे भरण्यापेक्षा स्वतःच्या खिशात पैसे भरण्यासाठी हे सर्वजण अधिकारी आहेत, त्याच्यावरती कोणत्याही सत्ताधारी राजकीय पक्षाचा आणि सत्ताधारी पुढाऱ्यांचा आणि असलेल्या मंत्र्यांचा त्याच्यावरती लक्ष नाही आहे। आज या सत्ताधारी सर्व लोक या शासनाला लुटण्याचं काम आणि शासनाला दुपवण्याचं काम जास्त केलं जात आहे आणि म्हणूनच या विरोधात येत्या 27ला अधिवेशन होईल, त्या अधिवेशन काळामध्ये आरटीओ विभागावरती आम्ही मोर्चा, आंदोलन, उग्र आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलं।